नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनचा वापर आणि उपयोग कसा केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. आता ऑनचा वापर उपयोग कसा केला जातो तर त्याच्या अर्थानुसार ऑनचा वापर आणि उपयोग केला जातो. आता अर्थ काय होतो तर वर, च्यावर, च्याशी संबंधित शब्द किंवा ला, अंती, चालू अशा अर्थाने केला जातो ऑनचा उपयोग वाक्यामध्ये. आता ऑनची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. आता सर्वसमावेशक वाक्य पाहूयात. पहिलं बघा वाक्य, कृतिका त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली आहे. कृतिका त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली आहे, बसलेली आहे. आता वाक्य ना, कृतिका इज सिटिंग बिसाइड हिज ऑन द सोफा. कृतिका इज सिटिंग बिसाइड हिज ऑन द सोफा म्हणजे सोफ्यावर बसली आहे, सोफ्या शेजारी बसली आहे म्हणून बिसाइड्स यूज केलेलं आहे. म्हणून सिटिंग हे वाक्य कसलं आहे तर चालू वर्तमान काळाची, कारण बसलेली आहे, आता क्रिया चालू आहे, दॅट्स वाय यूज केलेलं आहे. इज आणि सीटचं ING लागलेलं आहे, सिटिंग झालेलं आहे. कृतिका झालेलं आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस इज प्लस क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे. कशाला? चालू वर्तमान काळ असल्यामुळे. बिसाईड यूज केलेला आहे म्हणजे ते शेजारी वगैरे बसलेली आहे म्हणजे त्याच्या संबंधित बसलेली आहे, म्हणजे सोफ्यावर बसलेली आहे, दॅट्स वाय बिसाइड्स यूज केलेलं आहे. आणि सोफा म्हणजे सोफ्या असं आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, हॉटेल किनाऱ्यावर आहे. हॉटेल किनाऱ्यावर आहे. वाक्य आहे ना, द हॉटेल इज ऑन द कोस्ट. दी हॉटेल इज ऑन द कोस्ट. साधं वाक्य आहे, इज वापरलेलं आहे आणि कोस्ट, कोस्ट म्हणजे लक्षात घ्या किनाऱ्यावर, म्हणून इथे कोस्ट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, तुम्ही तुमचे सर्व काम संगणकावर करू शकाल का? तुम्ही तुमचे सर्व काम संगणकावर करू शकाल का? इथे आहे वाक्य आलेलं आहे कसलं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. आता वाक्य येणार इथे कुड यूज केलेलं आहे बघा, कुड, कारण शकाल का, करू शकता का, नम्र विनंती, दॅट्स वाय यूज केलेलं आहे कुड. वाक्य, कुड यू डू ऑल युअर वर्क ऑन द कॉम्प्युटर. कुड यू डू ऑल युअर वर्क ऑन द कॉम्प्युटर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, म्हणजे कॉम्प्युटरवर म्हणजे संगणकावर करू शकता का, म्हणून ऑन द कॉम्प्युटर आलेलं आहे. आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कुड यू डू ऑल युअर वर्क ऑन द कॉम्प्युटर अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य, लाईट चालू आहे आणि दारही उघडे आहे. लाईट चालू आहे आणि दारही उघडे आहे. आता लाईट चालू आहे, सोपं वाक्य, साधं वाक्य. वाक्य ना, द लाईट इज ऑन म्हणजे लाईट चालू आहे. आणीसाठी अँड यूज केलेला आहे. दारही उघडे आहे. दारही उघडे आहे म्हणजे काय ना, द डोअर इज ऑल्सो ओपन. द डोअर इज ऑल्सो ओपन. वाक्य आलेलं आहे, द लाईट इज ऑन अँड द डोअर इज ऑल्सो ओपन, फुल स्टॉप. चालूसाठी ऑन यूज केलेला आहे, लक्षात घ्या हे. त्याच्यानंतर पाचवं, मयंक रविवारी मुंबईला जातो. मयंक रविवारी मुंबईला जातो. वाक्य ना, मयंक ट्रॅव्हल्स टू मुंबई ऑन संडे. मयंक ट्रॅव्हल्स टू मुंबई ऑन संडे. साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे मयंक आलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलला एस लागलेला आहे, कारण कसं आहे, एकवचनी असेल तर SES लागतो, दॅट्स वाय इथे ट्रॅव्हलला एस लागलेला आहे. ट्रॅव्हल्स टू मुंबई ऑन संडे. संडे म्हणजे रविवारी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं, त्याचे वजन जास्त आहे का? त्याचे वजन जास्त आहे का? वाक्य ना, इज ही पुट ऑन लॉट ऑफ वेट.
इज ही पुट ऑन लॉट ऑफ वेट अँड क्वेश्चन्स मार्क आहे म्हणून इज वापरलेला आहे, त्याच्यासाठी ही म्हणून वापरलेला आहे. पुट ऑन लॉट ऑफ वेट्स म्हणजे वजन जास्त असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं, त्यांच्यात अनेक मुद्द्यावर मतभेद आहेत. त्यांच्यात अनेक मुद्द्यावर मतभेद आहे. वाक्य येणार दे डिफर ऑन लॉट्स ऑफ इश्यूज. दे डिफर्स लॉट्स ऑफ इश्यूज. इश्यूज असणे म्हणजे काय असणे, मतभेद असणे. लॉट्स ऑफ म्हणजे खूप असे. दे डिफर दे डिफर इश्यूज म्हणजे मुद्द्यावर, डिफर्स म्हणजे मतभेद म्हणजे वेगवेगळे मतांतर असू शकतात. म्हणून दे डिफर्स ऑन लॉट्स ऑफ इश्यूज. इश्यूज म्हणजे मुद्द्यावर काय, अनेक मुद्द्यावर म्हणून लॉट्स ऑफ इश्यूज झालेले आहेत, मतभेद आहेत. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघा, तुम्ही शेतात काम केले का. तुम्ही शेतात काम केले का. वाक्य आहे साध्या भूतकाळाचं, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झॉलरी वर्ब्सने सुरुवात होणार, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार. त्याच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलेलं आहे बघा. डीड यू वर्क ऑन अ फार्म. डीड यू वर्क ऑन अ फार्म अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. डीड वापरलेला आहे साधा भूतकाळ असल्यामुळे. त्याच्यानंतर 9वं वाक्य, हा टी शर्ट वापरून पहा. हा टी शर्ट वापरून पहा. वाक्य ना ट्राय ऑन धिस टी शर्ट. ट्राय ऑन धिस टी शर्ट म्हणजे वापरून पहा. त्याच्यानंतर ट्राय करणे म्हणजे काय करणे, वापरून पाहणे म्हणजे हो वापरून पाहणे, ट्राय करणे. त्याच्यानंतर 10वं वाक्य बघा, रश्मिका कधीच वेळेवर आली नाही. रश्मिका कधीच वेळेवर आली नाही. वाक्य ना रश्मिका वॉज नेव्हर ऑन टाईम. रश्मिका वॉज नेव्हर ऑन टाईम म्हणजे आली नाही, आलेली नाही, भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून रश्मिका सिंग्युलर असल्यामुळे वॉज वापरलेलं आहे बघा. रश्मिका वॉज नेव्हर. नेव्हर म्हणजे आलीच नाही, कधीचसाठी नेव्हर यूज केलेलं आहे, कधीच, नेव्हर ऑन टाईम. त्याच्यानंतर 11वं वाक्य, चला आम्हाला आधीच उशीर झाला आहे. चला आम्हाला आधीच उशीर झाला आहे किंवा चला आपल्याला आधीच उशीर झाला आहे. वाक्य ना कम ऑन वी आर ऑलरेडी लेट. कम ऑन वी आर ऑलरेडी लेट. त्याच्यानंतर 12वं वाक्य, चला पृष्ठ क्रमांक पान नंबर 10 सुरुवात करूया. चला पृष्ठ क्रमांक पान नंबर 10 सुरुवात करूया. पृष्ठ क्रमांक आणि पान नंबर एकच आहे, दिलेलं आहे कंसात, कारण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. वाक्य आहे ना लेट स्टार्ट ऑन पेज नंबर 10. लेट स्टार्ट ऑन पेज नंबर 10. पेज नंबर 10 म्हणजे पान नंबर 10. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य, कामगार संपावर आहेत. कामगार संपावर आहेत. आता कामगार एक नाही आहेत, खूप कामगार आहेत म्हणून काय वापरलेलं आहे, आर वापरलेलं आहे बघा. द वर्कर्स आर ऑन स्ट्राईक. द वर्कर्स आर ऑन स्ट्राईक. स्ट्राईक असणे म्हणजे संपावर असणे. वर्कर्स म्हणजे कामगार. आता कामगार खूप आहेत म्हणून आर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य, हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे का. हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे का. वाक्य ना इज दिस बुक बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. इज दिस बुक बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. ट्रू स्टोरी म्हणजे सत्य घटना. बेस्ड असणे म्हणजे आधारित असणे. बुक म्हणजे पुस्तक. आता इथे काय आहे, प्रश्न विचारलेला आहे, हो किंवा नाही आहे. एक पुस्तक आहे म्हणून इज वापरलेला आहे पहिल्यांदा, म्हणून इज दिस बुक बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य, माझा लॅपटॉप टेबलवर आहे. माझा लॅपटॉप टेबलवर आहे किंवा टेबलावर आहे, काही म्हटलं तरी चालेल. वाक्य ना माय लॅपटॉप इज ऑन द टेबल. माय लॅपटॉप इज ऑन द टेबल म्हणजे टेबलवर आहे, टेबलावर आहे. अँड फुल स्टॉप. हे साधं वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळ आहे, त्यामुळे वर्तमान काळी इज हे क्रियापद वापरलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि एकच असल्यामुळे इज वापरलं. अनेक असते तर काय वापरलेलं असतं, आर वापरलं असतं. त्याच्यानंतर 16वं वाक्य, छतावर मुसळधार पाऊस पडत आहे. छतावर मुसळधार पाऊस पडत आहे. वाक्य ना द रेन इज पोरिंग हेविली ऑन द रूफ. द रेन इज पोरिंग हेविली ऑन द रूफ. हेविली म्हणजे लक्षात घ्या मुसळधार. मुसळधारसाठी
काय पोरिंग म्हणजे बरसत आहे म्हणून जास्त म्हणून पोरिंग हेविली यूज केलेला आहे शब्द लक्षात घ्या मुसळधारसाठी. आणि ऑन द रूफ म्हणजे छतावर. द रेन म्हणजे पाऊस. द रेन इज पोरिंग हेविली ऑन द रूफ असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघा. तिचा फोन टेबलावर कोणी ठेवला आहे. तिचा फोन टेबलावर कोणी ठेवला आहे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्य आहे ना, हुज लेफ्ट द फोन ऑन द टेबल. हुज लेफ्ट द फोन ऑन द टेबल अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हुज म्हणजे कोणी ठेवलेला आहे, लेफ्ट म्हणजे ठेवणे. हुज लेफ्ट हर फोन ऑन दी टेबल अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या कोणीच्या पुढे द म्हणून आलेलं आहे टी ते काय प्रिंटिंग ह्याचे मिस्टेक झालेली आहे टायपिंगमध्ये, ते काढून टाका. द डायरेक्टली घ्या. तिचा फोन टेबलवर कोणी ठेवला आहे आणि क्वेश्चन्स मार्क द दिलेला आहे तो काढून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. ती समुद्रावर आहे. ती समुद्रावर आहे. वाक्य ना, शी इज ऑन द सी. शी इज ऑन द सी. समुद्रावर आहे म्हणून ऑन द सी आलेलं आहे. शी इज ऑन द सी. त्याच्यानंतर 19वं वाक्य. ते चालू नाही किंवा हे चालू नाही. ते चालू नाही म्हणून काय ना, दॅट इज नॉट ऑन. दॅट इज नॉट ऑन. आणि हे चालू नाही म्हणजे धिस इज नॉट ऑन. धिस इज नॉट ऑन. दॅट आणि धिस हे लक्षात घ्या. दॅट म्हणजे ते, धिस म्हणजे हे असं आहे ते. त्याच्यानंतर 20वं वाक्य. माझा आवडता चित्रपट आज रात्री टी व्हीवर येईल. माझा आवडता चित्रपट आज रात्री टी व्हीवर येईल. येईल भविष्यकाळ आहे म्हणून वाक्य बघा. माय फेवरेट मूव्ही विल बी ऑन टी व्ही टू नाईट. माय फेवरेट मूव्ही विल बी ऑन टी व्ही टू नाईट म्हणजे काय येईल, तो टी व्हीवर येईल. येईल म्हणून विल वापरलेला आहे आणि बी म्हणजे बी वापरलेला आहे. विल बी वापरलेला आहे कारण भविष्यकाळ आहे म्हणून. टी व्ही आणि टू नाईट म्हणजे आज रात्री. अशा प्रकारे ऑनची ही वाक्य आहेत. ऑनची किती 20 वाक्य आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की किती महत्त्वाची आहेत ती वाचल्यावर. डेली बेसिसवर आपण ही यूज करतो त्याच्यामुळे ती आपल्याला आलीच पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी करा. व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा. समजलं नसेल तर पुन्हा बघा. कारण कशाला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला ते येणार नाही. एकदा वाचून वगैरे आपल्या लक्षात राहत नाही. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा अजून एक यूट्यूब चॅनल आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1 म्हणून. तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तो पण चॅनल खूप महत्त्वाचा आहे. कारण तिथे आम्ही शब्द देत असतो. तुमची व्हॉकॅब्युलरी बिल्डिंग आहे म्हणजे तुमचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तो चॅनल खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच आम्ही तो लक्षात घेऊन तो चॅनल बनवलेला आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमचे मित्रमैत्रीण असतील किंवा कोणी गरजू असतील त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यांना पण शब्द वगैरे सगळं शिकता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.